जशी तू स्टार्टिंगला एक गोष्ट बोललीस की मी पहिली वादक होते, पुढे कंटिन्यू नाही केलं, तर त्याच्या मागचं रिझन काय? म्हटले वादन म्हणजे आपल्या ह्याच्या क्षेत्रामध्ये जसे गणपती आले, नवरात्री आले, खूप एक मोठंही असतं. एक म्हणजे काय बोलताय का, काय काय वादकांचे हे असतात, पूजन सोहळे असतात, जसे की तू वाद्यपूजन एक सोहळे. वाद्यपूजन सोहळा असतात, जसे की तू आता लास्ट हा, वीक अटेंड गेली केला असेल. होती, अटेंड केला होता. तर मग तू एवढं मी कारण की मी पण तुला बघतो की तू सतत 4-5 वर्ष वादन करत होतीस, आय गेस 6 वर्ष. 6 वर्ष वादन करत होतीस. तर असं तू सडन डिसिजन काय घेतलास की वादनच सोडलंस? जर मी मेन्शन केलं होतं मगाशी की माझं प्रोफेशन ॲज अ ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट अँड नेल आर्टिस्ट आहे. मी 1 वर्ष म्हणजे रिसेंट जॉब आता हे पत्तक सोडून 1 वर्ष झाले सलून मध्ये जॉबला होती ना, तर नव्हतं होत रे मला पॉसिबल की जॉब, घर, पतक, प्रॅक्टिस, वादन, सुट्ट्या. म्हणजे आमचं कसं असतं ऍज अ ब्युटिशियन, सांगते तुला की सॅटर्डे संडे आलं म्हणजे आम्हाला वर्कलोड, नो सुट्टी, आणि संडे टू संडे प्रॅक्टिस. मग एक डिसिजन फायनल, आणि लाईक असं नाही बोलत माझ्या पॅरेंट्सला आवडत नव्हतं, पण मुलगी आहे रे, लेट नाईट म्हणजे मला कधी कधी 3 वाजायचे, पप्पा मम्मी जागून वाट बघत. 1-2 वेळा, ते 1-2 वेळा नाही, 6 वर्षात नेहमीच झालं आमचं. आल्या वादनावर थोडंसं किचकिच व्हायची घरात की काय आहे सारखं, पण आवडायचंही त्यांना की कोणी तारीफ केली की ते म्हणायचे हा ती वाजवते, पण टायमिंगचा इश्यू होता. मग 1-2 वेळा तर मी तुला सांगते वादन संपायच्या आधीच 11 वाजता निघून यायची, मग वेळेत घरी यायला लागली. प्रॉब्लेम होता, पण तो प्रॉब्लेम झाला जॉब, की पॉसिबलच नाही, आणि सम इश्यू की बाकीच्या गोष्टी, ऑर्डर हे म्हण, हे बघ मेकअप आर्टिस्ट पण, मग कुठे ऑर्डर आली की पळापळी व्हायची, मग जमायचं नाही. मग थोडं पथकात पण व्हायचं कधी कधी की नाही होत आहे, मेंटेनन्सला येत नाही, मग तुम्हाला ढोल नाही देणार, हे होतं आहे. मग लाईक डिसिजन घेतला त्यावेळेस